वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. म्हणजे समजा एक प्रचंड मोठी हजारो टन वजनाची मालगाडी पूर्ण वेगाने रुळांवरून धावते. आता आव्हान असं आहे की त्या गाडीचा वेग अजिबात कमी न होऊ देता ती धावत असतानाच तिचं जुनं इंजिन काढायचंय आणि त्या जड लोखंडी डब्यांचं रूपांतर एका अत्याधुनिक हाय स्पीड बुलेट ट्रेनमध्ये करायचंय. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार तर हे पूर्णपणे अशक्यच आहे. अगदी बरोबर. पण वित्तीय जगात कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीच्या बाबतीत बोलायचं तर L&T फायनान्सने अगदी हेच करून दाखवलंय. हो, आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण त्यांच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4 FY26च्या निकालांची चिरफाड करणार आहोत. मी आणि माझे सहकारी आज याच विषयावर चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि हे केवळ ताळेबंदातले आकडे वाचण्याचं काम नाहीये बरं का. नाही, अजिबात नाही. एका महाकाय वित्तीय संस्थेने लक्ष्य 2026 या रणनीतीचा वापर करून आपला संपूर्ण DNA कसा बदलला याची ही अतिशय रंजक कहाणी आहे. कसे? तुमचं ते ट्रेनचं रूपक मला खूप आवडलं. कारण फायनान्सच्या जगात जेव्हा एखादी मोठी संस्था आपलं मूळ बिझनेस मॉडेल बदलते ना, तेव्हा रुळांवरून घसरण्याचा म्हणजे मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका सर्वात जास्त असतो. हो ना. तुम्ही नवीन क्षेत्रात प्रवेश करत असता, जुने उत्पन्नाचे स्रोत बंद करत असता आणि त्याचवेळी गुंतवणूकदारांना दर तिमाहीला वाढीव नफा दाखवण्याचं दडपणही तुमच्यावर असतं. खरे. L&T फायनान्सने हा समतोल ज्या प्रकारे साधला आहे ते समजून घेणं केवळ गुंतवणूकदारांसाठीच नाही तर अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचं आहे. अगदी. तर मग आपण थेट त्यांच्या Q4 FY26च्या निकालांच्या आकडेवारीवरच येऊया. म्हणजे जेव्हा आपण हे आकडे पाहतो तेव्हा ते एका प्रगल्भ बदलाची साक्ष देतात. बरोबर. आता बघा, महसूल 4,771 कोटींवर पोचलाय, ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 19% घसघशीत वाढ आहे. बापरे, 19%? हो. आणि ऑपरेटिंग नफा म्हणजे EBIT 2,881 कोटीवर गेलाय. ही 18% वाढ आहे. अच्छा. आणि निव्वळ नफा आता थेट 27% वाढून 809 कोटींवर जाऊन पोहोचलाय. प्रति शेअर कमाई सुद्धा ₹3.22 झालीये, ज्यात 26% वाढ दिसते. हे आकडे खरोखरच प्रभावी आहेत ना. पण इथे माझी एक थेट शंका आहे. म्हणजे मी नेहमी पाहते की NBFC क्षेत्रात एखाद्या तिमाहीत एखादी मोठी रिकव्हरी होते आणि आकडे असे फुगलेले दिसतात. पण इथे तसं नाहीये. मार्च 2025 मध्ये महसूल 4,023 कोटी होता, तो आता 4,771 कोटींवर गेलाय. निव्वळ नफा 636 कोटींवरून 809 कोटींवर गेलाय. बरोबर. मग हे सलग वर्ष दर वर्ष आणि तिमाही दर तिमाही दुहेरी अंकी वाढीचं सातत्य, तेही सध्याच्या एवढ्या कठीण मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थितीत कसं शक्य झालं? हा अत्यंत अचूक आणि तांत्रिक मुद्दा आहे. सामान्यतः NBFC व्यवसायात सायक्लिकल किंवा चक्राकार चढउतार दिसतातच. हो, ते तर नेहमीच होतं. L&T फायनान्सच्या या सातत्यपूर्ण वाढीचं मूळ केवळ त्यांनी किती कर्जे वाटली यामध्ये नाहीये. मग तर त्यांनी ती कर्जे किती कार्यक्षमतेने वाटली यात दडलेलं आहे. त्यांच्या सादरीकरणातील 2 सर्वात महत्त्वाच्या मॅट्रिक्सकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ROA आणि ROE बद्दल बोलताय? अगदी अचूक. ROA म्हणजे रिटर्न ऑन ॲसेट्स आणि ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. सध्या त्यांचा ROA हा 2.40% पोचलाय आणि ROE 11.71% गेलाय. ज्यांना NBFC क्षेत्राची थोडी जरी जाण आहे त्यांना हे चांगलंच माहीत आहे की 2.5% जवळ जाणारा ROA हा या क्षेत्रात टॉप टियर किंवा अत्यंत उच्च दर्जाचा मानला जातो. खरंय, कारण ROE 2.40% असणे याचा अर्थ असा अजिबात होत नाही की ते फक्त पैशांचा मोठा साठा घेऊन बसलेत. नाही, अजिबात नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांचं कॉस्ट ऑफ फंड्स म्हणजे बाजारातून पैसे उभे करण्याचा खर्च आणि यील्ड अँड ॲडव्हान्सेस म्हणजे ग्राहकांकडून मिळणारे व्याज यामधील तफावत त्यांनी अत्यंत कौशल्याने ऑप्टिमाइज केली आहे. अगदी बरोबर. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत ही कंपनी घाऊक कर्ज वाटपासाठी म्हणजे होलसेल लेंडिंगसाठी ओळखली जायची. हो, तोच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना, बांधकाम व्यावसायिकांना शेकडो कोटींची कर्जे देणे हेच ते करत होते. आणि आता त्यांनी लक्ष 2026 अंतर्गत आपली रिटेलायझेशनची पातळी तब्बल 98% नेऊन ठेवली आहे. म्हणजे घाऊक व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडून 98% किरकोळ कर्ज वाटपाकडे वळणे हा एक प्रचंड मोठा जुगार वाटत नाही का? वरवर पाहता हा जुगार नक्कीच वाटू शकतो, पण प्रत्यक्षात विचार केला तर हे अत्यंत विचारपूर्वक केलेलं जोखीम व्यवस्थापन आहे. ते कसं काय? घाऊक कर्जाचा मॉडेल आधी समजून घेऊया. तिथे तिकीट साईज खूप मोठा असतो. तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पाला थेट 500 कोटी किंवा 1000 कोटी रुपयांचं कर्ज देता. हो, म्हणजे एकाच झटक्यात मोठी रक्कम जाते. बरोबर. तिथे प्रशासकीय खर्च नक्कीच कमी असतो, कारण एक छोटी तज्ज्ञ टीम त्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवू शकते. पण ह्याच सर्वात मोठा धोका असतो तो कॉन्सन्ट्रेशन रिस्कचा. अच्छा, म्हणजे एकाच जागी खूप जोखीम एकवटलेली असते. अगदी तेच. जर तो एकच मोठा प्रकल्प रखडला किंवा त्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली, तर तुमच्या ताळेबंदावर एकाच फटक्यात 500 कोटीची तरतूद करावी लागते. बापरे. हो, तुमची संपूर्ण तिमाहीची किंवा एका पूर्ण वर्षाची कमाई एका झटक्यात पुसली जाऊ शकते. हे म्हणजे एखाद्या मोठ्या देवमाशाची शिकार करण्यासारखं आहे. जर तुमचा भाला नेमका लागला तर खूप मोठं यश मिळतं, पण जर तो देवमासा निसटला तर संपूर्ण गावाला उपाशी राहण्याची वेळ येते. क्या बात आहे. हे रूपक या परिस्थितीला अचूक लागू होते. हो ना. त्याऐवजी जर तुम्ही समुद्रात एक प्रचंड मोठं जाळं फेकून लाखो छोटे मासे पकडले, तर त्यातले काही मासे जाळ्यातून निसटून गेले तरी तुमच्या जेवणाची भ्रांत राहत नाही. अगदी तंतोतंत. त्यांनी 500 कोटींची जोखीम एकाच कंपनीवर घेण्याऐवजी ती 50,000 रुपयांच्या वैयक्तिक कर्जांच्या स्वरूपात चक्क 1,00,000 लोकांमध्ये विभागली आहे. याला फायनान्सच्या भाषेत कर्जाच्या पुस्तकाचं ग्रॅन्युलरायझेशन म्हणतात. यामुळेच त्यांच्या किरकोळ कर्ज वाटपात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 62% वाढ झालीय. अरे अच्छा, 62%? हो, आणि एकूण किरकोळ कर्जाचं पुस्तक 26% वाढलंय. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर कर्ज, दुचाकी कर्ज, सुवर्ण कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांचा समावेश आहे. पण इथेच मला एक मोठा ऑपरेशनल किंवा प्रशासकीय प्रश्न पडतो. घाऊक कर्जातून किरकोळ कर्जाकडे वळताना त्यांनी त्यांचं जुनं इन्स्टिट्यूशनल नॉलेज तर मागे सोडलं. हो, ते तर बदलावंच लागलं. 1000 कोटींचं एक कर्ज देण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि 50,000 रुपयांची 2,00,000 कर्जे देण्यासाठी लागणारी यंत्रणा, यात तर जमीन आसमानाचा फरक आहे. निश्चितच. एवढ्या लाखो लोकांपर्यंत पोचण्यासाठी, त्यांच्या पडताळणीसाठी आणि वसुलीसाठी तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो नवीन शाखा उघडाव्या लागतील, हजारो कर्मचारी नेमावे लागतील. मग याचा कॅपेक्स आणि ओपेक्स म्हणजे भांडवली आणि प्रशासकीय खर्च तर प्रचंड वाढायला हवा होता. तरीही त्यांचा ऑपरेटिंग नफा कसा वाढला? त्यांनी या प्रशासकीय खर्चाचा डोंगर कसा पार केला? हाच त्यांच्या लक्ष्य 2026 रणनीतीचा दुसरा आणि सर्वात कळीचा भाग आहे. त्यांनी पारंपरिक बँकांसारखे देशभर शाखांचे जाळे विणत बसण्याची घोडचूक केली नाही. म्हणजे त्यांनी शाखा नाही उघडल्या, मग कसं केलं? त्यांनी इकोसिस्टम बेस तयार केला. यासाठी त्यांनी मोठ्या बिगटेक आणि फिनटेक कंपन्यांसोबत भागीदारी केल्या. अच्छा. म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट किंवा इतर मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या API मध्ये त्यांनी स्वतःच्या कर्जवाटप प्रणालीला थेट एम्बेड केलं. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. अगदी. याचा अर्थ ग्राहक जेव्हा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी त्या प्लॅटफॉर्मवर येतो, तेव्हा त्याला तिथेच L&T फायनान्सचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. यामुळे त्यांचा नवीन ग्राहक मिळवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला. हे तर अत्यंत हुशार पावलं आहे. म्हणजे स्वतःच्या शाखा उघडून ग्राहकांची वाट पाहण्याऐवजी ग्राहक जिथे आधीपासूनच उपस्थित आहेत तिथेच आपली सेवा उपलब्ध करून देणं. बरोबर. पण यात मला एक मोठा धोका दिसतोय. डिजिटल माध्यमातून जेव्हा लाखो अर्जांचा महापूर येतो तेव्हा तुम्ही ते मॅन्युअली तपासू शकत नाही. अजिबात नाही. ते शक्यच नाही. आणि जर तुम्ही प्रत्येकाला कर्ज वाटत सुटलात तर काही वर्षात तुमचा NPA आकाशाला भिडेल. नक्कीच. आणि इथेच त्यांच्या सादरीकरणातील सर्वात रंजक भाग समोर येतो, सायक्लॉप्स आणि नॉस्ट्राडॅमस. ही त्यांनी त्यांच्या AI मॉडेल्सला दिलेली नावं आहेत. हो, नावं खूपच रंजक आहेत. सायक्लॉप्स म्हणजे ग्रीक पुराण कथांमधला तो एक डोळा असलेला पण अचूक वेध घेणारा राक्षस.
आणि नॉस्ट्राडॅमस म्हणजे भविष्याचा वेध घेणारा भविष्यवेत्ता. पण ही नावं कितीही आकर्षक असली तरी मला हे समजून घ्यायचंय की प्रत्यक्षात ही AI मॉडेल्स काम कशी करतात. एखादं सिस्टीम हे कसं काय ठरवू शकतं की हा अमुक एक व्यक्ती भविष्यात पैसे बुडवणार आहे की वेळेवर परत करणार आहे. तंत्रज्ञानाचा हाच सर्वात क्रांतिकारी भाग आहे. आता बघा, पारंपरिक पद्धतीत जेव्हा एखादी व्यक्ती कर्जासाठी अर्ज करते तेव्हा बँक फक्त 2 ते 3 गोष्टी पाहते. हो, पगार आणि सिबिल. बरोबर. तुमचा पगार किती आहे, तुमचं जुनं कर्ज आहे का आणि तुमचं सिबिल स्कोअर किती आहे. पण हे निकष बॅकवर्ड लुकिंग आहेत, म्हणजे ते तुमच्या भूतकाळावर आधारित आहेत. पण नॉस्ट्राडॅमस सारखं AI मॉडेल हे अल्टरनेट डेटा अंडररायटिंग वापरतं. अल्टरनेट डेटा म्हणजे नक्की काय? अल्टरनेट डेटा म्हणजे तुमच्या डिजिटल वर्तनाचा डेटा. जेव्हा एखादा ग्राहक डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा ही AI सिस्टम काही सेकंदात हजारो डेटा पॉइंट्सचं रिअल टाईम विश्लेषण करते. बापरे, हजारो डेटा पॉइंट्स. हो. उदाहरणार्थ, हा ग्राहक त्याचं वीज बिल किंवा इतर युटिलिटी बिल किती नियमितपणे भरतो, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्याची खरेदीची सवय कशी आहे, त्याच्या डिजिटल व्यवहारांचा वेग कसा आहे. अच्छा. तो ज्या ठिकाणाहून अर्ज करत आहे ते लोकेशन आणि त्याचं कामाचं ठिकाणात सातत्य आहे का, या सर्व वर्तणुकीच्या डेटावरून AI एक प्रॉपेन्सिटी टू पे स्कोअर तयार करतं. म्हणजे तो पैसे परत करेल की नाही याचा अंदाज. अगदी बरोबर. ही सिस्टम मानवी हस्तक्षेपाशिवाय सेकंदात निर्णय घेते की या विशिष्ट ग्राहकाला कर्ज देणं सुरक्षित आहे की नाही. हे जेवढं प्रभावी वाटतंय तेवढंच थोडं भीतीदायकही वाटतंय. पण याचे परिणाम त्यांच्या कर्जाच्या दर्जाच्या म्हणजे ॲसेट क्वालिटीच्या आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. हो, ते आकडे तर खोटे बोलू शकत नाहीत. त्यांचा ग्रॉस NPA केवळ 2.88% आसपास आहे, जो किरकोळ कर्जवाटपाच्या क्षेत्रात अतिशय नियंत्रणात मानला जातो. आणि नेट NPA तर त्याहूनही लक्षणीय आहे, अवघा 0.96%. पण मी इथे थोडं प्रतिवाद करू इच्छिते. बोला ना. हे ऑल्टरनेट डेटा आणि AIचं मॉडेल तेव्हाच खूप चांगलं दिसतं जेव्हा तुमचं कर्जाचं पुस्तक अतिशय वेगाने वाढत असतं. बरोबर आहे. याला फायनान्समध्ये डिनॉमिनेटर इफेक्ट म्हणतात ना. जेव्हा नवीन कर्ज वेगाने जोडली जातात तेव्हा जुने बुडीत कर्ज टक्केवारीच्या स्वरूपात खूप छोटी वाटू लागतात. अगदी बरोबर. पण जेव्हा हेच वाढीचं चक्र थोडं संथ होईल किंवा समजा अर्थव्यवस्थेत मंदी आली तेव्हा या AI मॉडेल्सची खरी परीक्षा होणार नाही का? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आणि मॅक्रो इकॉनॉमिक दृष्टीने अतिशय अचूक आहे. डिनॉमिनेटर इफेक्टमुळे सध्या NPAचे आकडे आकर्षक दिसत असू शकतात, हे नाकारता येणार नाही. हो ना. आणि म्हणूनच व्यवस्थापनाने केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता आणखी एक मोठी धोरणात्मक खेळी केली आहे. कोणती? त्यांनी आपला मोर्चा फक्त प्राईम ग्राहकांकडे वळवलाय. प्राईम ग्राहक म्हणजे? प्राईम ग्राहक म्हणजे ज्यांचा आर्थिक पाया आधीच मजबूत आहे आणि जे डिजिटल इकोसिस्टममध्ये पूर्णपणे समाविष्ट आहेत. त्यांनी सबप्राईम किंवा जास्त जोखीम असलेल्या ग्राहकांना कर्ज देणं जवळजवळ थांबवलंच आहे. अच्छा, म्हणजे धोकाच कमी केला. हो. यामुळे जरी उद्या आर्थिक चक्र फिरलं तरी त्यांचा पोर्टफोलिओ इतर NBFCsच्या तुलनेत अधिक सुरक्षित राहील असा त्यांचा अंदाज आहे. ठीक आहे. पण हे सगळे आकडे पाहिले की असं वाटतं की त्यांनी जणू काही फायनान्सचा होली ग्रेल शोधून काढलाय. सगळंच कसं एकदम भारी. तसं नेहमीच नसतं. हो, म्हणूनच मला इथे काही गोष्टी खटकतायत. आपण या सखोल विश्लेषणात फक्त त्यांच्या यशाची चर्चा करू शकत नाही. जर आपण वास्तवाची जमीन तपासली तर त्यांच्याच ताळेबंदात काही धोक्याचे लाल दिवे मिणमिणताना दिसतायत. बरोबर. तुम्हाला काय जाणवलं? पहिला मुद्दा आहे त्यांच्या क्रेडिट कॉस्टचा. त्यांनी किरकोळ कर्जावर फोकस केला असला तरी त्यांचा क्रेडिट कॉस्ट अजूनही सुमारे 2.5% आसपास आहे. 2.5% हा आकडा किरकोळ वाटत असला तरी हजारो कोटींच्या कर्जाच्या पुस्तकावर हा एक खूप मोठा आकडा ठरतो. नक्कीच. आणि दुसरा त्याहूनही मोठा चिंतेचा विषय आहे त्यांच्या मार्जिनवर म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिनवर येणारा दबाव. सध्या त्यांचं मार्जिन स्थिर आहे पण त्यात कोणतीही मोठी वाढ होताना दिसत नाहीये. जर बाजारात इतकी वेगाने वाढ होतीये तर त्यांचं मार्जिन का आकुंचन पावतंय? या प्रश्नाचं उत्तर NBFC आणि पारंपरिक बँका यांच्या रचनेमधील मूलभूत फरकात दडलेलं आहे. म्हणजे पैशांच्या स्रोतामध्ये? अगदी बरोबर. पारंपरिक बँकांकडे कासा ठेवी असतात, म्हणजे करंट आणि सेव्हिंग्ज अकाउंट, ज्यावर त्यांना ग्राहकांना अतिशय कमी व्याज द्यावं लागतं. तो त्यांचा अत्यंत स्वस्त असा पैशांचा स्रोत असतो.
पण L&D फायनान्स सारख्या NBFC स्वतः लोकांकडून अशा थेट ठेवी स्वीकारू शकत नाहीत. बरोबर आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी बँकांकडून, म्युच्युअल फंडांकडून किंवा बाजारातून बॉन्ड्स जारी करून घाऊक स्वरूपात पैसे उभे करावे लागतात. आता जर मध्यवर्ती बँकेने म्हणजे रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले तर या NBFCचा बाजारातून पैसे उचलण्याचा खर्च थेट वाढतो. आणि हा वाढलेला खर्च ते लगेच ग्राहकांवर लादू शकत नाहीत. बरोबर, कारण बाजारात प्रचंड स्पर्धा आहे. आजकाल प्रत्येक बँक आणि प्रत्येक छोटी-मोठी NBFC प्री अप्रूव्ड लोन आणि गोल्ड लोन विकण्यासाठी ग्राहकांच्या इनबॉक्समध्ये धडका मारते. हो ना, रोज मेसेजेस येतात. जर L&T फायनान्सने कर्जाचा व्याजदर वाढवला तर तो प्राईम ग्राहक दुसऱ्या बँकेकडे निघून जाईल. म्हणजे एका बाजूला पैसे उभारण्याचा वाढता खर्च आणि दुसऱ्या बाजूला स्पर्धेमुळे ग्राहकाला द्यावं लागणारं स्वस्त कर्ज, या दोन दगडांच्या मध्ये त्यांचं मार्जिन भरडलं जाते. बरोबर आहे. एकदम अचूक. हे नटक्रॅकर सारखं आहे जिथे दोन्ही बाजूने दाब येतोय. आणि म्हणूनच 2.5% क्रेडिट कॉस्ट ही खरोखरच दखल घेण्याजोगी बाब आहे. कारण जर मार्जिनवर असाच दबाव राहिला आणि भविष्यात क्रेडिट कॉस्ट वाढला तर त्याचा थेट फटका निव्वळ नफ्याला बसेल. मग व्यवस्थापन यावर काय करतंय? व्यवस्थापनाला या धोक्याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी आपला फोकस केवळ कर्जवाटप वाढवण्यावर न ठेवता अंतर्गत प्रशासकीय खर्च शक्य तितका कमी करण्यावर केंद्रित केलाय. जर तंत्रज्ञानामुळे त्यांचा ऑपरेटिंग एक्सपेन्स कमी झाला तर ते मार्जिनवरील या दाबाला काही अंशी नक्कीच निष्प्रभ करू शकतील. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मसाठी काय उद्दिष्ट ठेवली आहेत? व्यवस्थापनाने दिलेलं गायडन्स अत्यंत प्रॅक्टिकल आहे. पुढील काही तिमाहींसाठी त्यांनी स्थिर ते सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवलाय. अच्छा, म्हणजे खूप मोठी झेप लगेच नाही. नाही, ते मान्य करतात की बाजारात प्रचंड स्पर्धा आहे आणि व्याजदराचं चक्र त्यांच्यासाठी एक आव्हान आहे. पण त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टे अतिशय आक्रमक आहेत. ती काय आहेत? लक्ष्य 2026 पूर्ण होईपर्यंत त्यांना त्यांचा ROA 3% वर न्यायचा आहे आणि ROE 16 ते 18% घरात स्थिर ठेवायचा आहे. हे आकडे गाठायचे असतील तर त्यांना फक्त नवीन कर्ज देऊन चालणार नाही, तर ते ज्या प्राईम ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहेत त्यांच्याकडून क्रॉस सेलिंगद्वारे जास्तीत जास्त महसूल मिळवावा लागेल. क्रॉस सेलिंग म्हणजे एकाच ग्राहकाला वैयक्तिक कर्ज दिल्यावर त्यालाच विमा विकणे किंवा दुचाकी कर्ज दिल्यावर त्यालाच क्रेडिट कार्ड ऑफर करणं. अगदी बरोबर. म्हणजे एकंदरीत विचार केला तर हे सखोल विश्लेषण आपल्याला काय सांगतं? एका घाऊक कर्ज देणाऱ्या महाकाय संस्थेने स्वतःला अत्यंत वेदनादायक पण तितक्याच प्रभावी पद्धतीने बदलून एका आधुनिक तंत्रज्ञान केंद्री किरकोळ वित्तीय संस्थेत रूपांतरित केलंय. नक्कीच. त्यांच्या या निकालांचं रेटिंग निश्चितपणे स्ट्रॉंग किंवा मजबूत असंच द्यावं लागेल. नफ्यातील वाढ, उत्तम ROA आणि मालमत्तेचा उत्कृष्ट दर्जा हे सर्व घटक त्यांचे लक्ष्य 2026च्या यशाची पुष्टी करतात. होय, यात शंकाच नाही. पण या विश्लेषणाच्या शेवटी ही सर्व आर्थिक आकडेवारी बाजूला ठेवून एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. कोणता प्रश्न? हे कसा प्रश्न जो या ताळेबंदाच्या पलीकडे जाऊन आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या भविष्याला स्पर्श करतो. आपण आत्ता पाहिलं की या कंपन्या सायक्लॉप्स आणि नॉस्ट्रडॅमस सारख्या प्रगत AI मॉडेल्सचा वापर करून त्यांचा व्यवसाय सुरक्षित करत आहेत. हे अल्गोरिदम्स अत्यंत थंडपणे हजारो डेटा पॉइंट्स तपासून केवळ प्राईम आणि सुरक्षित ग्राहकांनाच कर्जे देत आहेत. बरोबर. ज्यांचा डिजिटल फुटप्रिंट आधीपासूनच निर्दोष आहे, जे सतत ऑनलाईन खरेदी करतात, जे आपलं लाईट बिल नेहमी वेळेवर भरतात, अशाच लोकांना हे AI मॉडेल हिरवा कंदील दाखवते. गुंतवणूकदारांसाठी आणि कंपनीच्या नफ्यासाठी हे खूप भारी मॉडेल आहे. हो, फायद्याचं तर आहेच. पण जरा मोठ्या चित्राचा विचार करा. भारतासारख्या विकसनशील देशात जर सर्वच मोठ्या बँक आणि वित्तीय संस्थांनी अशीच AI सिस्टम स्वीकारली आणि केवळ सुरक्षित व प्राईम लोकांनाच कर्ज देण्यास सुरुवात केली तर त्या करोडो लोकांचं काय होईल जे या डिजिटल इकोसिस्टमच्या परिघावर आहेत? खरंय, ज्यांच्याकडे डेटा नाही त्यांचं काय? अगदी तेच. ज्यांचा क्रेडिट स्कोअर किंवा डिजिटल फुटप्रिंट अजून तयारच झालेला नाहीये, ज्यांच्याकडे ई-कॉमर्सचा कोणताही डेटा नाहीये, पण ज्यांना आपला छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज आहे, अशांचं काय? पूर्वी बँक मॅनेजर ग्राहकाच्या डोळ्यात पाहून त्याची परिस्थिती समजून घेऊन कॅरेक्टरवर कर्ज देऊ शकत होता. हो ना. पण जर या मशीन आणि अल्गोरिदम्सनी अत्यंत थंडपणे ठरवलं की एखाद्याचा डिजिटल फुटप्रिंट नॉन प्राईम आहे आणि त्याला कर्ज देणं धोक्याचं आहे, तर अशा लाखो सामान्य लोकांसाठी भविष्यात अधिकृत अर्थव्यवस्थेची दारे कायमची बंद होतील का? हा,
खरोखरच खूप खोल आणि अस्वस्थ करणारा विचार आहे. होय. एका बाजूला हे प्रगत तंत्रज्ञान वित्तीय संस्थांची जोखीम कमी करून त्यांना मजबूत बनवते हे नक्की, पण दुसऱ्या बाजूला हेच तंत्रज्ञान आपल्या समाजात ज्यांच्याकडे डेटा आहे आणि ज्यांच्याकडे नाही अशा लोकांमध्ये एक नवी, न भेदता येणारी आर्थिक दरी तर निर्माण करत नाहीये ना? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.